तर सर्व पत्रकारांचं या ठिकाणी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज छत्रपती संभाजीनगर मध्ये आल्यानंतर तुम्ही तर जाऊ, तुम्ही आता थांबताय बरोबर. बसा 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 पत्र मागे बसा ना, मागे बसा, पत्रांना जागा पाहिजे. तर आज छत्रपती संभाजीनगर मध्ये आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं नामांतर बरेच वर्ष रखडलं होतं. अनेक वर्ष मागणी होत होती, पण माननीय एकनाथ शिंदे यांचं सरकार, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर, अजितदादा पवार यांचं सरकार आल्यानंतर याचं नामांतर हे झालेलं आहे. आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये आज मी मंत्री म्हणून आल्यानंतर आज नामांतर डे आहे. आणि 14 जानेवारी 1994 माननीय शरद पवारजी मुख्यमंत्री असताना, मी समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय झाला होता. आणि हा जो निर्णय आहे हा अत्यंत देशातल्या दलितांना किंवा देशातल्या आंबेडकरवाद्यांना अत्यंत आनंददायी अशा पद्धतीचा निर्णय हा होता. आणि मी पवार साहेबांना सांगितलं होतं की मी तुमच्यासोबत अलायन्स मध्ये आलो, यासाठीच आलो की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळावं. आणि जर हे बाबासाहेबांचं नाव मिळत नसेल तर मी काय आपल्या मंत्रिमंडळात राहत नाही. आणि मी त्यांना 26 जानेवारी 1994 ला मी त्यांना पत्र दिलं होतं, 1-1.5 महिना 1-2 महिने अगोदर. आणि 26 जानेवारी 94च्या अगोदर जर आपण बाबासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय घेतला नाही तर मी काही मंत्रिमंडळात राहणार नाही. आणि पवार साहेब म्हणाले की नाही, मला हे करायचंच आहे. आणि पवार साहेबांनी अनेक लोकांच्या मिटिंग घेतल्या, अनेक लोकांची चर्चा केली आणि शेवटी हा निर्णय झाला. आणि मला विचारलं होतं की हा निर्णय कधी घ्यायचा, तर मी त्यांना सांगितलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिलचा आहे, बाबासाहेबांनी गेलेलं धर्मांतर हे 14 ऑक्टोबरचा आहे. तर हा निर्णय जो आहे हा 14 जानेवारीला घ्या, मकर संक्रांतीचा दिवस जो आहे, तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तर म्हणून 14 जानेवारीला बैठक झाली मंत्रालयामध्ये आणि बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालं. तर त्या दिनाच्या निमित्ताने मी आल्यानंतर आज या ठिकाणी शासकीय बैठक घेण्यात आली. आणि जिल्हाधिकारी स्वामीजी यांनी सगळं नियोजन त्यांच्या ऑफिसमध्ये बैठकीत केलेलं होतं. या ठिकाणी आपले प्रवीण पवार जे पोलीस आयुक्त आहेत, त्यानंतर राठोडजी जे ग्रामीणचे SP आहेत, त्यानंतर जीत श्रीकांत जे महापालिकेचे आयुक्त आहेत, आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषद काय नाव, विकास मीना, आणि जिल्हा परिषदेचे CEO विकास मीना, आणि सगळे इतर अधिकारी सगळ्या डिपार्टमेंटचे उपस्थित होते. आणि अनेक विषयांचा आढावा घेण्याचा मी प्रयत्न केला. या सरकारी योजना आहे, त्या सरकारी योजना इम्प्लिमेंटेशन आहे, इम्प्लिमेंटेशन कसं चाललेलं आहे या संबंधामध्ये चर्चा करण्यात आली. आणि त्याच्यामध्ये जी आपली जिल्ह्याची पॉप्युलेशन 37 लाखापर्यंत आहे, यामध्ये रमा योजनेची जी घर आहेत ग्रामीणची, ती आतापर्यंत 29,092 एवढी रमा योजनेची घरं बांधण्यात आलेली आहे.
आणि शहरामध्ये 6,927 अशी माहिती मला देण्यात आली. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेची घरं 21,798 ही एवढी घरं या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर आपली उज्ज्वला योजना आहे, गॅस सिलेंडरची योजना. जिल्ह्यामध्ये 1,70,000 लोकांना गॅस सिलेंडर देण्यात आलेले आहे. जे मुद्रा योजनेचं लोन आहे 50,000पासून 10 लाखापर्यंत देण्याचा निर्णय सरकारचा होता आणि आता तो 20 लाख केलेला आहे. नवीन सरकार आल्यानंतर त्यामध्ये 10 लाखापेक्षा 20 लाखापर्यंत केलेला आहे. आणि त्यामध्ये कसलंही गॅरंटी न देता हे लोन देण्याचे आदेश माननीय प्रधानमंत्र्यांचे आहे. आणि आतापर्यंत जवळजवळ प्रधानमंत्री आवास योजनेची घरं जी देशामध्ये 4 कोटीपेक्षा जास्त बांधण्यात आलेली आहे. त्यानंतर उज्ज्वला योजना जी आहे, या उज्ज्वला योजनेची घरं जवळजवळ 11 लाखापेक्षा जास्त लोकांना देशामध्ये गॅस सिलेंडर देण्यात आलेली आहे. त्यानंतर जी मुद्रा योजना आहे, ही मुद्रा योजना जी आपण सांगितली त्यामध्ये जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2,63,000 एवढ्या लोकांना कर्ज मिळालेलं आहे. आणि हे जवळजवळ 1,809 कोटीचे कर्ज आहे. आणि त्यामध्ये SC STचे जवळजवळ 54,000 लोकांना हे लोन मिळालेलं आहे. आणि देशामध्ये जवळजवळ 46 कोटी लोकांना तरुणांना हे लोन मिळालेलं आहे. आणि अनेक तरुणांनी आपले छोटे मोठे उद्योग टाकलेले आहे. जनधन योजना आहे, जनधन योजनेचे अकाउंट देशामध्ये 51 कोटीपेक्षा जास्त उघडण्यात आलेले आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1,53,800 15 लाख आहे, 15 लाख 15,38,000 जनधन योजनेचे अकाउंट आहे. ते देशामध्ये तर 51 कोटीपेक्षा जास्त अकाउंट आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 15,38,000 एवढ्या लोकांचे अकाउंट या स्कीमच्या अंतर्गत उघडण्यात आलेले आहे. त्यानंतर सुरक्षा विमा योजना एक आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत जवळजवळ 2.5 लाखापेक्षा जास्त लोकांना त्यामध्ये त्यांची नावं नोंदवण्यात आलेली आहे. आणि ही स्कीम अशी आहे की त्यांनी प्रत्येक वर्षाला 20 रुपये भरायचे. आणि एखादा अपघात झाला आणि अपघातामध्ये मृत्यू झाला तर त्यांना 2 लाख रुपये मिळतात, अशी स्कीम आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं सातत्यानं सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा नगरपालिका सगळ्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे की या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपलं नाव नोंदवा आणि 20 रुपये भरा. अशा अनेक लोक आपले फॉर्म भरत आहे. आणि ही स्कीम मला वाटतं की अत्यंत चांगली असणारी स्कीम आहे. त्यानंतर बाकीच्या अनेक विषयांवरती चर्चा झाली. आणि दुसरा एक महत्वाचा विषय होता तो आपल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा. पीपल्स एज्युकेशन सोसायटी बाबासाहेबांनी स्थापन केलेली सोसायटी आहे. आणि मुंबईमध्ये बाबासाहेबांनी कॉलेज सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी सर्व जातीच्या धर्माच्या मुलांना शिक्षण मिळावं हा त्यांचा उद्देश होता. आणि दलितांनी तर शिक्षण घेतलंच पाहिजे. दलितांना जर आपली प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी ही संस्था सुरू केली. पण ही संस्था सुरू करताना त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली की फक्त दलितांची संस्था होता कामा नये. तर त्यांच्या ट्रस्टीमध्ये 11 मेंबर असायचे म्हणजे आहे. आणि त्याच्यामध्ये 7 मेंबर जे आहे ते 7 मेंबर हे दलित आणि 4 मेंबर हे नॉन दलित, अशा 11 मेंबरची ती ट्रस्टी आहे. आणि आता आमच्या ट्रस्टीमध्ये उज्ज्वल निकम सारखे सुद्धा लोक आहेत. त्यानंतर आपले डॉक्टर सुखदेव थोरात आहे हे UGCचे चेअरमन राहिलेले आहे. आणि ते जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते. ते मूळ निवासी अमरावतीचे राहणारे आहे. ते या संस्थेचे उपाध्यक्ष आहे. असे अनेक एज्युकेटेड लोक या संस्थेमध्ये आता आहे.
तर आमच्या संस्थेमध्ये थोडा वाद सुरू आहे की माननीय आनंदराज आंबेडकर हे आमचे बाबासाहेबांचे नातू आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मी हा संस्थेचा चेअरमन आहे. पण चॅरिटी कमिशनर मध्ये ज्या वेळेला चर्चा झाली बहस झाली त्याच्यामध्ये 2 वेळेला चॅरिटी कमिशनरने निकाल दिलेला आहे की आठवले याची चेअरमन आहे. आणि त्यानंतर मग आनंदराज आंबेडकर कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाने सगळे पेपर तपासल्यानंतर कोर्टाने सांगितलं की नाही आठवले त्याची चेअरमन आहे. त्यानंतर हा विषय क्लिअर होत नव्हता म्हणून चंद्रकांत दादा पाटील शिक्षण मंत्री असताना त्यांच्यासोबत काय बैठका झाल्या आणि त्यांना आम्ही बँकेचे आपल्या चॅरिटी कमिशनरचे 2 वेळचे निकाल त्यानंतर आनंदराज आंबेडकर कोर्टात गेल्यानंतर ते या संस्थेचे चेअरमन बिलकुल नसल्याचं आणि आठवले यांचे चेअरमन असल्याचं निकाल जो आहे तो हायकोर्टाने दिलेला आहे. आणि कायदेशीर आठवलेंना चेअरमन होण्यासाठी कशी अडचण नाही अशी परिस्थिती सध्याची आहे. आणि त्यामुळं संभाजीनगर मधले जो प्रमाशित आहे जवळजवळ 183 एकर जमीन आपली त्यामध्ये होती आहे आणि आमच्या संस्थेमध्ये 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आहे. अनेक लोकांना डीम युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळालेला आहे. तिथे 10-15,000 20,000 विद्यार्थी आहे. पण पीपल्स एज्युकेशन सोसायटी जी आहे ती सर्व पीपल्स बाबासाहेबांनी नाव देतानाही असं काही जाती वाचक असं नाव दिलं नाही. पीपल्स एज्युकेशन सोसायटी सर्वांचीच सोसायटी असं नाव त्याला दिलेलं आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी PS सोसायटी. आणि संभाजीनगरमध्ये पॉलिटेक्निक आहे, इंजिनिअरिंग आहे, लॉ आहे, आर्ट्स आहे, सायन्स आहे, कॉमर्स आहे, अनेक फॅकल्टीज या ठिकाणी आहे. तर या गोष्टीची चर्चा करण्यात आली की इथल्या सगळ्या प्रिन्सिपल सगळे आपलेच प्रिन्सिपल आहे. तर त्यांनी SP गायकवाड चेअरमन आहेत असं कोण म्हणतंय, कोण म्हणतंय आनंदराज चेअरमन आहे. तर हे सगळे कायदेशीर निकाल असताना बाबासाहेब आंबेडकरांची संस्था ही कायद्यानं चालणारी संस्था आहे. तिथं बेकायदेशीर अशा पद्धतीचं कारभार असू नये. आणि कोर्टाने निकाल दिलेला आहे, चॅरिटी कमिशनने निकाल दिलेला आहे, मंत्रालयाने निकाल दिलेला आहे. त्यामुळे सगळ्या प्रिन्सिपलने आपलं ऐकलं पाहिजे. अशा पद्धतीची सूचना आज त्यांना इथं युनिव्हर्सिटीचे अधिकारी आपले युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आले होते, प्रभारी कुलगुरू आले होते. त्यानंतर मुंबईवरून आमचे PE सोसायटीचे ऍडव्होकेट आणि काय आमचे पदाधिकारी आले होते आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झालेली आहे. बँकांनी सुद्धा त्यांचे जे अकाउंट आहे ते अकाउंट आपल्या सहीने ते अकाउंट असल्याशिवाय त्यांना सहकार्य करू नये म्हणून आज ही या विषयावरती चर्चा झालेली आहे की या संस्थेचा चेअरमन म्हणून मी आहे. मला कायदेशीर अशा पद्धतीची मान्यता आहे. त्यामुळे इथल्या प्रिन्सिपलनी आपलं ऐकावं. ते प्रिन्सिपल आपलेच आहेत. पूर्वी जरी आनंदराजकडे असले तर आनंदराज आपलेच आहेत आणि SP गायकवाड आपलेच आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या मनात अनादर नाही आहे. पण कायदेशीर निकाल हा माझ्या बाजून असल्यामुळं सगळ्या प्रिन्सिपलनी संभाजीनगरच्या माझं ऐकावं म्हणण्यापेक्षा म्हणजे त्याने आपल्याला चेअरमन मान्यता चेअरमन सुधारावं आणि त्याने आपलं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि जर त्यांना हे मान्य नसेल तर मग त्यांना तिथून बदलावं लागेल आणि दुसऱ्याची नेमणूक करावी लागेल. त्यावेळेला आम्हाला बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलरनी रजिस्ट्रारनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं पाहिजे. आणि जिल्हाधिकारी जे आहेत ते जिल्ह्याचे प्रमुख असतात त्यांनी सुद्धा या विषयाकडे लक्ष द्यावं आणि हा विषय कायद्याप्रमाणे पुढे जावा अशी आमची एवढीच अपेक्षा आहे. अशा अनेक विषयांवरती आज चर्चा झाली आणि आज नामांकन दिनाच्या निमित्तानं मी प्रत्येक वर्षी मी संभाजीनगरला येतो आणि या ठिकाणी आज येण्याची संधी मिळाली. या विषयावरती हा विषय आहे. आणि आता बाकीचं जर आमचं सरकारचं व्हिजन आहे, नरेंद्र मोदी सरकारचं व्हिजन आहे की 2047 पर्यंत देशाला एका उंच अशा पातळीवर आपल्याला घेऊन जायचं आहे. आमची इकॉनॉमी जी 10 नंबरवर होती 14च्या अगोदर ती
माननीय मोदी साहेबांच्या काळामध्ये ती 5 नंबरवर आलेली आहे आणि आता या 5 वर्षामध्ये ती 4 किंवा 3 नंबरवर कशी जाईल आणि पुढच्या 5 वर्षामध्ये कशी ती 1 नंबरला येईल असा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण विकास हा आमचा मुख्य उद्देश आहे. डेव्हलपमेंट हा आमचा मुख्य अजेंडा आहे आणि जातीपातीचं राजकारण न करणं ही आमची भूमिका आहे. समाजामध्ये ऐक्य निर्माण असलं पाहिजे आमची भूमिका आहे. त्यामुळं आम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशा पद्धतीचं यश आम्हाला मिळालेलं आहे. लाडकी बहीण योजना जी आहे त्या लाडकी बहीण योजनेचा अत्यंत चांगला फायदा आम्हाला झालेला आहे आणि आमचं माननीय देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळालेली आहे आणि आमच्या महायुतीचं अत्यंत चांगलं काम सुरू आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी नक्कीच देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व हे अत्यंत ऍक्टिव्हली काम करत राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि उद्योगामध्ये सुद्धा आम्हाला पुढे जायचं आहे. माझं तरुणांना आव्हान आहे की सरकारच्या MSMEची योजना आहे, खादी ग्रामोद्योगची योजना आहे, NSFDC माझ्या मंत्रालयाची योजना आहे, महात्मा फुले कॉर्पोरेशन आहे, NSFDC आहे, अण्णाभाऊ विकास महामंडळ आहे, जिडकॉम आहे, अशा अनेक ज्या संस्था सरकार ज्या आहे त्याचा फायदा घेऊन आपण आता उद्योगामध्ये आलं पाहिजे. दलितांनी आता उद्योगात आल्याशिवाय दुसरा पर्याय अजिबात नाही आणि सरकारी योजनांचा त्यांनी सगळ्यांनी फायदा उठवावा अशी आमची अपेक्षा आहे आणि भारत सरकारच्या मंत्रिमंडळाचा मंत्री म्हणून मी सगळ्या देशातल्या लोकांना मदत करतो आहे आणि महाराष्ट्रातल्या लोकांकडे माझं लक्ष आहे, मराठवाड्यातल्या लोकांकडे माझं लक्ष आहे आणि मराठवाड्यातल्या लोकांनी मला नेतृत्व मजबूत करण्यामध्ये फार मोठा त्यांचा वाटा आहे. नामांतराच्या लढ्यामध्ये मराठवाड्यांचा सगळा महाराष्ट्र होताच होता पण मराठवाडा हा अत्यंत माझ्या पाठीत ताकदीने उभा राहिला आणि म्हणूनच मला सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहत असताना सुद्धा मला देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्याच्यामध्ये मराठवाड्याचा मोठा वाटा आहे. येससाठी 500 कोटीची मागणी, येस निधीसाठी 500 कोटीची मागणी करणार. हा आणि एक आमचा बीज सोसायटी जी आहे तर राज्य सरकारकडे आमची मागणी आहे. नंतर मी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे पण आमची पीई सोसायटीच्या संभाजीनगर मधल्या बिल्डिंग सगळ्या जुन्या झालेल्या आहे आणि त्याचं सगळं रिन्युएशन आम्हाला करायचं आहे. त्यासाठी राज्य सरकारने आम्हाला या 5 वर्षामध्ये 500 कोटी रुपये द्यावे अशी एक आमची मागणी आहे आणि त्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार यांना मी भेटणार आहे आणि आम्हाला हे सगळं रिन्युएशन करून आम्हाला अपूर्व असे प्रयत्न करायचं आहे आणि आम्हाला संभाजीनगरमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी सुद्धा आम्हाला शासनाची मदत हवी आहे. दिल्लीतून जी काही करणारच आहे पण अजूनही आम्हाला या 1 लाखाचे 2 लाख विद्यार्थी करायचे आहे आणि या संस्थेचा विस्तार जो आहे विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मुंबईला तर आहेच आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आम्हाला कॉलेज सुरू करायचे आहे आणि आमचं टार्गेट आहे की आम्हाला एक 5 लाखापर्यंत आमचे विद्यार्थी या पुढच्या 5 वर्षामध्ये व्हावे असा एक आमचा प्रयत्न आहे आणि सर्व जातीच्या धर्माच्या मुलांना शिक्षण देण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे आणि ही संस्था अजून मजबूत व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. चला ठीक आहे.